नमस्कार मंडळी, मी आज बनवते पायनॅपलचा शिरा। खूप मऊ आणि अगदी लुसलुशीत छान बनतो आणि बनवणंही अगदी सोपं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने याला आपण बनवू शकतो। चला तर मग सुरू करूया। सगळ्यात पहिला मी पायनॅपलचा ज्यूस काढून घेतला। पायनॅपल चांगलं कापून त्याचा मिक्सरमधून ज्यूस काढून त्याला गाळून घेतलं। गॅसवरती मी एक फ्राय पॅन ठेवला आहे, याच्यामध्ये हा ज्यूस घालायचा। अगदी कडक करायचं, उकळी यायच्या वेळेला बंद करायचं आणि ह्याला साईडला ठेवायचं। आणि आता परत अजून एक कढई घेतली, त्याच्यामध्ये तूप घालायचं आणि 1 कप रवा घेतलाय। रवा चांगला तुपात भाजून घ्यायचा, अगदी छानसा भाजून घ्यायचा। बदामी कलरवरती रवा भाजून घेतलाय आणि आता याच्यामध्ये घालायचं हा पायनॅपलचा ज्यूस। थोडा थोडा करून घालायचं म्हणजे बाहेर चिकळ्या उडणार नाहीत आणि चांगले मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनिट असंच ठेवायचं। इथे बघू शकता रवा कसं चांगला अगदी फुललाय आणि पायनॅपलचा ज्यूस पुरा सोकून घेतलाय। आणि आता 1 कप दूध घालायचंय। दूध घातल्यामुळे दूध फाटेल वगैरे असं काही होत नाही। अशा प्रकारे पायनॅपलचा शिरा बनवलात तर दूध फाटणार नाही। पायनॅपल आंबट असल्यामुळे दूध फाटण्याची शक्यता असते, पण अशा प्रकारे केल्यानं बिलकुल दूध नाही फाटत। तुम्ही इथे बघू शकता। परत दूध सुकेपर्यंत चांगला फुलवून घ्यायचा। रवा अगदी चांगला फुललाय। आता याच्यामध्ये घालायची साखर। साखर घालून चांगलं साखरेचं पाणी सुकेपर्यंत याला चांगलं हलवून घ्यायचं। रवा अगदी चांगला फुललाय, पाणी बी आटलं, दूध बी आटलं, साखरेचं पाणी पण सुकलं। आता हे 2 मिनिटं साईडला ठेवूया आणि परत एक छोटासा फ्राय पॅन घेतलाय, याच्यामध्ये थोडं तूप घालायचं आणि मी काही ड्रायफ्रुट्स कट करून ठेवले होते, जसे की काजू, बदाम, पिस्ता, किशमिश। ह्यांना थोडंसं याच्यात भाजून घ्यायचं तुपात। अशा प्रकारे ड्रायफ्रुट्स तुपात भाजून घेतल्यामुळं ते अगदी कुरकुरीत छान लागतात। ड्रायफ्रुट्स तुपामध्ये अगदी चांगले फ्राय झालेत। आता याच्यामध्ये थोडी वेलदोड्याची पावडर घालूया आणि जे ड्रायफ्रुट्स फ्राय केले होते ते पण घालायचे। चांगलं मिक्स करायचं। तुम्ही बघू शकता शिरा किती छान बनलाय, कलरही खूप सुंदर आलाय। ह्याच्यामध्ये येलो कलर घालायची गरज नाही पडत, पायनॅपलमुळे चांगला कलर येतोय। असं ज्यावेळी आपण गोल गोल फिरवतो त्यावेळी रवा साईडला नाही चिटकत, याचा अर्थ शिरा खूप छान बनलाय। असाच बनायला पाहिजे, कढईपासून अगदी वेगळा झाला पाहिजे। तेव्हा आता हा शिरा अगदी परफेक्ट तयार आहे। याला आपण सर्व करूया। हे बघा किती छान बनलाय। नैवेद्यासाठी, सणासाठी तुम्ही असं शिरा बनवू शकताय। खूप सोपी पद्धत आहे, खूप छान बनतो, खूप टेस्टी लागतो। तर बनवून नक्की पहा आणि तुमच्या ग्रुपमध्ये व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। असं केल्यानं हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पण पोहोचू शकेल। आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनवरती पण क्लिक करा। व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। परत भेटूया नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत नमस्कार।